बरोबर विकेटचं झालंय ते पतन. महत्वाचा धक्का. नितीन सोमन बॅक टू दी डगआउट जात असताना आणि एज लागल्यानंतर पंचांचं सिग्नल आणि बोट अप होते नाही होते, मात्र क्रीज सोडली होती. याला म्हणतात डिसिप्लिन. आज वयाची 40शी ओलांडली, परंतु खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट अजून सुद्धा हाताळतात नितीनजी सोमन. जसं काही करू शकले नाही या मॅच मध्ये, डकवर बाद होत आहेत. यालाच म्हणतात की खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून पराभूत व्हा. हेच ग्रामीण विभागातील खेळाडूंचं ब्रीद वाक्य आहे. मंद मंद पावलाने आपण पाहू शकाल शिरीजी सालकर यांचं सुद्धा शुभ आगमन अगदी मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होत असताना विद्यमान उपाध्यक्ष वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनचे त्यांचं सुद्धा स्वागत असेल आणि मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. गतीमध्ये परिवर्तन, समोरच्या दिशेने खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. इनटू द गॅप मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय इनटू द फेन्स. लॉंग अप आणि लॉंगनच्या अगदी मध्यात खेळला गेला, त्याचं बेनिफिट मिळालं. मिळतील धाबा 4. निलेश शेळकाच्या बॅटमधनं चौकार. थैंक यू। लाजवाब बल्लेबाजी का नजारा देखने को मिली। पहली गेंद जरूर विकेट प्राप्त हुई थी, लेकिन उसके बाद दूसरी गेंद पर जिस तरीके से एक शानदार स्ट्रेट ड्राइव देखने को मिला, सीधा कमेंट्री बॉक्स को भेट देती हुई 4 रन प्राप्त। इस बीच ओवर का अगली गेंद, इस बार टाइमिंग परिपक्व, टाइमिंग कैलकुलेशन परफेक्ट, 1 बाउंस, बाउंड्री पार, पुन्हा मिळतील 4 धावा, खणखणीत चौकार। ओके, पंचांचा इशारा येतोय, अगदी षटकार, माफ करा 4 धावा नाही, डायरेक्ट जातोय सीमारेषा पार, मिळतील 6 धावा, खणखणीत षटकार। थँक यू। एकूण धावफलक झालेत मार्के चेंडूवरती आले 6 धावा, तर 6 धावाचा से आणि 6 धावाच्या मदतीने एकूण धावफलक जाऊन पोहोचले डबल रेकॉर्डमध्ये। धावफलक 10, एक विकेटचा लॉस आतापर्यंत देखील पाहायला मिळाला, कारण पहिला षटक पॉवर प्लेचा असल्यामुळे मात्र 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलचा बाहेर। राऊंड स्टॅम्प गोलंदाजी लेफ्ट हँड फलंदाज खेळा, आता मात्र गोलंदाज स्वतःच्या फलंदाजामध्ये चेंडू फील्ड करतील, कुठल्याही प्रकारचा नुकसान नाही, कुठल्याही प्रकारचा धाव नाही। आता उत्कृष्ट गुडलेत आणि फॅन्टास्टिक बॉलिंग लाईनअप देखील पाहायला मिळाला गोलंदाजांच्या माध्यमातून। मिस्टर एकनाथ होईल सुसज्जित गोलंदाज ट्रॅक वरती। आदित्य सर 10 धावा स्कोर काढावं लागले, 10 रन्स ऑन अ गार्ड। यावेळी चांगला स्ट्रोक आहे, बॅकफूट पंच पाहायला मिळाला, लॉंगअपला क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूला अगदी उचलून फील्ड केलं जात आहे। तत्पूर्वी एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर जॉईंट होईल। सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर आहे एकंदरीत 11 रन्स ऑन अ गार्ड। 11 अंकांवर हे धावफलक। पहिल्या चेंडूवर आधी विकेट गेली। इंटरव्ह्यूमध्ये म्हटलं होतं निलेशजी शेळके की हवा अगदी अगेन्स्ट आहे, परंतु चांगलं शॉर्ट सिलेक्शन झालं, त्याने कॉन्फिडन्स लेवल हाय झाला आणि आतापर्यंत ही फलंदाजी खूप महत्त्वाची आहे। निलेश शेळके यांचं चालणं खूप महत्त्वाची भूमिका, कारण की त्याच्याकडे कॅलिबर आहे आणि जो अँगल आहे लेफ्ट हँडर फलंदाजाचा तो खूप पोषक असेल, परंतु इथून मंदारला सुद्धा साथ द्यावी लागेल। 11 अंकांवर हे धाव फलक पाहायला मिळतंय। शहरापासून दूर खेळलाय, खूप चांगला स्ट्रोक आहे, इम्प्रोव्हायझेशन केलं, स्वतःला अगदी जागा दिली। कव्हर पॉइंट रिझन मध्ये चेंडूला जोपर्यंत उचलून फील्ड केलं जात आहे तोपर्यंत या 2 धावा पुन्हा एकदा जॉईंट होत आहेत आणि दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर अगदी जाऊन पोहोचले 13 अंकांवर। विद्यमान शिरीजी सालकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना या आफ्टरनून सेशन मध्ये त्यांचं सुद्धा आपण करूया व्हेरी वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून। पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक बोर्डवर आहे 13 अंकांवर। पहिल्या चेंडूवर नितीन सोमन बाद झाल्यानंतर अगदी डावाला आणि सामन्याला आणि संघाला सुद्धा सावरलंय नितीन सोमन याने, आणि तदनंतर आपण पाहायचं झालं निलेश शेळके चांगल्या पद्धतीची फलंदाजी आणि मंदारने सुद्धा 2 धावेने अगदी आपलं खातं ओपन केले। घेऊया एक संगीत चर्चा चालू राहील, घेऊया एक सुमधुर गीत। सेकंड स्पेलची सुरुवात होते। सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर, तेरा धावा या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागले ते। सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर संगम करपट या गोलंदाज आणले। मंदार जाधव आणि केंडे निलेश शेळका, मंदार म्हणायचे झाले तर प्रकाशजी जाधव यांचे अगदी सुपुत्र आहेत। विद्यमान अध्यक्ष तेज चकमट पाहू शकाल। मंदार नॉन स्ट्राइक एंडला, ऑन साइडला बनवण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, फटका जास्तीत जास्त हवेमध्ये, जोपर्यंत स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय परंतु चेंडूने अगदी वळण घेतलं।
यावेळी शॉट फाईन लेगला फील्ड केला जाईल. तत्पूर्वी या 2 धाबा पुन्हा एकदा स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले. 15 रन्स होणं कार्ड 15 या अंकांवर ही धाव गती अगदी आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा स्कोर काढावं लागल्या. ते सेकंड स्पेलमध्ये संगम याला आपण पाहताय. पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर 6 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर जात असताना लेफ्ट हँडर बॅटर करिता वाईडिश एक्स्ट्रा कव्हर डीप लॉंग ऑफ डीप लॉंग ऑन वाईडिश काउकॉर्नर रिजन डीप मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना ही अगदी आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून जे प्रयत्न आहेत ना ते खूप चांगले आहेत, कारण की धावा घ्यायच्या ठाऊक आहे की जरी सुद्धा समोरचा संघ त्या पद्धतीने अगदी जर त्या मानसिकतेने उतरलाय तर आपल्याला सुद्धा ती मानसिकता स्थित करावी लागेल. तिथपर्यंत धावा या ठेवावे लागतील. जास्तीत जास्त धावेपर्यंत पोहोचण्याचे इथे माणच असेल. निलेश शेळका पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर. 15 या अंकांवर धावफलक. या सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा संगम शहरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले ते म्हणजे 16 अंकांवर. राजूभाई अगदी काय म्हणाल? बिलकुल सर, हे प्रेशर आहे प्रेशर. कारण आतापर्यंत निलेश सरांचा बॅटमधनं जसा प्रकारे आग उघडले गेले होते, मात्र 5 चेंडूचा सामना करून 13 धावा हे स्वतःचा स्कोर कार्ड आहेत. तर थोडासा प्रेशर गोलंदाजवरती देखील पाहायला मिळाला. दरम्यान चेंडू पडतोय आतापर्यंत हवामध्ये. टायमिंग टायमिंग सक्सेसफुल वंडरफुल पॉवरफुल हिट. जातील सीमारेषा पार, मिळतील 6 धावा. खणखणीत षटकार. खूप चांगला स्ट्रोक अगदी आपण पाहू शकाल आणि लहानग्यांचं नृत्य सुद्धा प्रियल आणि पूर्वी यांना सुद्धा आपण पाहू शकाल. बॅकफूट पंच निलेश शेळका लयबद्ध होत असताना पुन्हा एकदा बॅकफूटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. इथून लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे जय, याला आपण पाहू शकाल. चेंडूला उचलून फील्ड केलं जातं. एक सिंगल धाबी स्कोर कार्डवर जॉईंट होईल आणि सिंगलच्या मदतीने 23 धाबा. काय एक्झॅक्टली टार्गेट इथून असायला हवं, कारण की अजून सुद्धा आपण पाहू शकाल की 9 चेंडूंचा खेळ येणं इथून शेष आहे आणि 23 धाबा या स्कोर कार्डवर लागल्यात. बिलकुल सर, येणाऱ्या 9 चेंडूमध्ये मला वाटतं आतापर्यंत धावफलक झाले ते 23. तर बिलकुल सर, प्रयत्न असेल हाफ सेंचुरी क्रॉस करण्याचा या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मिस्टर निलेश सर तसेच मंदार सरांच्या माध्यमातून देखील 7 चेंडूचा सामना केला मिस्टर निलेश सरांनी आणि 20 धावा फटकावलाय आपल्या बॅटमधनं. तसेच मंदार सरांनी देखील 1 चेंडूचा सामना केला आणि 200ची स्ट्राईक रेटनी 2 धावा असे योगदान त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. आता मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवामध्ये झेलबाद होण्याची शक्यता, पण या ठिकाणी देखील मोठा जीवनदान असा मिळाला मिस्टर मंदार सरांना. स्ट्राईक वरती पुन्हा मिस्टर निलेश आणि नॉन स्ट्राईक वरती मंदार. तसेच गोलंदाज ट्रॅक वरती होईल सुसज्जित मिस्टर गोलंदाजी ट्रॅक वरती होईल सुसज्जित मिस्टर संगम. 24 धावा देखील आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती पाहू शकाल. या ठिकाणी 24 धावा आले तर सर मला वाटतं या ठिकाणी हाफ सेंचुरी क्रॉस होईल. 50 पार करण्याचा प्रयत्न असेल. प्रयत्न तर आहे, त्याच पद्धतीने अगदी हे प्रयत्नशील राहावे लागतील. दिलीप शेळका खूप महत्वाचा खेळाडू असेल या मॅच मध्ये. पण पावसाच्या चेंडूला अगदी फील्ड केलं जातं. एक धावे ते कंप्लीट झाले. दुसरा धावेकरिता प्रयत्न आहे. फेकी जोपर्यंत झाली तोपर्यंत या फेकीमध्ये तेवढा जोर नव्हता आणि या 2 धावा सहजरीतीने अगदी कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या साह्याने स्कोर कार्ड बोर्डवर आहे 26-26 या अंकांवर हे धावफलक. अच्छी बल्लेबाजी, जितनी प्रशंसा की जाए उतनी कम मिस्टर नीलेश आणि मंदार द्वारा. अगर देखा जाए तो पूरी तरीके से स्ट्राइक रोटेट करता हुआ, जहां पे देखा कि बड़ा फटका नहीं तो वहां पे 2 रन पे कन्वर्ट करते हुए गुड रनिंग बिटवीन द विकेट का परिचय देखने को मिली दोनों बल्लेबाज द्वारा. इस बीच गेंद हवा में मिस टाइमिंग, क्षेत्ररक्षक तैनात. क्या कैच ले सकेगी? बड़ी मछली जाल में फंसाता हुआ मिस्टर नीलेश बैक टू द डगआउट. बड़ी विकेट यहाँ पर प्राप्त होता हुआ. नए बल्लेबाज की एंट्री होगी, लेकिन उससे पहले फिर से एक बार सुनते हैं सुमधुर गीत. शाम रंग बुमरा बुमरा बुमरा, शाम रंग बुमरा आए हो किस बगिया से, हो तुम बुमरा बुमरा, शाम रंग बुमरा बुमरा बुमरा, शाम रंग बुमरा आए हो किस बगिया से, हो तुम भवरे ओ शाम
षटकांचा समाप्ती. एकूण 10 फलक झाले ते 26 ऑन द स्कॉट. आतापर्यंत मात्र 2 फलंदाज डगआउटमध्ये परतले तंबूचा आसरा घेण्याकरिता. येणारा 6 चेंडूमध्ये या स्कोर कार्डला कुठेपर्यंत पोहोचवता देखील पाहावी लागणार आहेत. एक सन्मानजनक स्कोर करून अग्रसर होण्याचा प्रयत्न या फलंदाजाच्या माध्यमातून देखील केली जाईल. आदेश सर. 26 धाबा निश्चित स्वरूपी. इथून जेवढ्या जास्त धाबा येतील तेवढा कॉन्फिडन्स लेवल असेल, कारण की गोलंदाज अटॅक सुद्धा स्ट्रॉंग आहे. शिरवली असंघ आज एक नवीन उमेदीने उतरलाय. चांगल्या पद्धतीची अगदी सुरुवात नव्हती, परंतु अगदी डावाला सावरलं निलेश शेळका याने. आता रोशन बोमटे आणि केंडे मंदार जाधव यांना फिनिशिंग टच द्यावा लागेल. थर्ड स्पेलमध्ये सुमित तुंबडा यांना अगदी आपण पाहू शकाल मागील मॅचचा हिरो तोच गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होतोय. 13ची सरासरी अगदी पहिल्या 2 षटकांमध्ये मेंटेन केले, कारण की पहिल्या स्पेलमध्ये सुद्धा 13 धाबा होत्या, दुसऱ्या स्पेलमध्ये सुद्धा 13. 26 धाबा एकंदरीत लागल्यात. फटका समोरच्या दिशेने खेळलाय. स्ट्रोक तर चांगला आहे, परंतु फटका फसेल की काय. एन मुमेंटला एकनाथकडनं झाली चुकी. नावामध्ये 1 आहे आणि त्यामध्ये नाच सुद्धा आहे, परंतु धावून आला होता, परंतु हाताची ओंजळ चुकीची पाहायला मिळाली. झेल सुटलाय. झेल ड्रॉप. पुन्हा एकदा चेंडूने खालाय माती आणि या 2 धाबा स्कोर कार्डवर पुन्हा एकदा जॉईंट होतील. 28 अंकांवर धावफलक. बहुत महत्वपूर्ण कैच अगर यहाँ पे लेते तो फिर से एक बड़ी मछली जाल में फंसा सकते थे, लेकिन बड़ा जीवनदान मिलता हुआ. लेकिन इस तरीके से अगर जीवनदान मिलता है तो बल्लेबाज को बिल्कुल कोशिश करनी होगी आने वाले गेंदों में थोड़ा सा बड़ा फटका मारने की प्रयास, बड़ा हिट का प्रयास जरूर करनी होगी. इस बीच अगली गेंद राइट हैंड ओवर द विकेट. सामने बंदर. हो गेंद हवा में. सक्सेसफुल हिट, पावरफुल हिट, वंडरफुल हिट. बाउंड्री पार. मैक्सिमम षटकार. महत्वाच्या वेळेवर आलेला हा महत्वाचा षटकार, याला म्हणतात खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी. मंदार आतापर्यंत मैदानाच्या दिशेने दमदार फलंदाजी करत असताना स्कोर कार्ड बोर्डवर आहे 34. 34 या अंकांवर आता एक चांगल्या टोटलकडे अगदी वाटचाल होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर एकंदरीत 34. 34 या अंकांवर हे धाव फलक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. इथून कितपर्यंत जाण्याचं अगदी एक्झॅक्टली टार्गेट असेल हे सुद्धा खूप महत्वाची भूमिका असेल. एक सुंदर अशी खेळपट्टी जी आपण पाहू शकाल ना, ज्या खेळपट्टीवर अगदी हा खेळ आकारला जातोय, अगदी ते गोड व्यक्तिमत्व त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल, कारण की ज्या खेळपट्टीवर हा खेळ झालाय ना ते सुद्धा खूप महत्वाचं आहे राजूभाई. आणि ते संपूर्ण खेळपट्टीचं जे अगदी आपण पाहू शकाल रूपरेषा प्रवीणजी पागे असतील, रामजी काटेल असतील, वर्षाजी सायरे, रवींद्रजी परेड या चौघांचंही आम्ही कौतुक व्यक्त करतोय. एक सुंदर अशी खेळपट्टी तयार करण्याकरिता त्यांनी व्यक्त, आणि ते अगदी आपण पाहू शकाल थर्डमॅनच्या रिझन मध्ये ते सुद्धा मॅचचा आस्वाद घेत आहेत. 4ही व्यक्तिमत्व त्यांचंही स्वागत असेल. दरम्यान चेंडू पडतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवामध्ये मिस टायमिंग शॉट. खाली क्षेत्ररक्षक अचूक झेल. पुन्हा एकदा देखील पाहायला मिळाला. पुन्हा एकदा फलंदाज होईल बाद. या ठिकाणी एकूण 10 फलक झाले ते 34 ऑन द स्कॉट. लॉस्ट ऑफ थर्ड विकेट. 3रा विकेट डगआउट मध्ये परततोय. नवाने बॅटरचा एंट्री होईल, पण त्यापूर्वी पुन्हा जे विषयाच्या चर्चा आदेश सर देखील करत होते, या ठिकाणी एक उत्कृष्ट सुंदर असा खेळपट्टी बनवला गेला. तसेच एक भव्य दिव्य ट्रॉफी, भव्य मंच, भव्य खेळाडू कक्ष, प्रेक्षक कक्ष, तसेच महिला कक्ष देखील पाहायला मिळाला. या ठिकाणी किती प्रशंसा केला तरी कमी आहे. त्यामुळे तो हिट ओल्ड इज गोल्ड मी सांगतो हमेशा रुपेशजी पागी सरांना. आणि कारण की बघा कुठलीही मॅचेस असतील ना, एखादा चांगल्या खेळपट्टीवर जर झाल्या तर त्या मॅचेसचं कौतुक हे नेहमीच होत असतं, कारण की त्याच दिशेने गोलंदाज आणि फलंदाजांचं जे कौशल्य आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आणि जी संस्कृती आहे ना विशेष करून क्रिकेटची, ती अद्यापही आपण पाहू शकाल मातीच्याच खेळपट्टीवर आहे. विशेष करून लाख मोलाच्या स्पर्धा सुद्धा असतात राजूभाई, की त्यामध्ये अगदी कॉन्क्रिटीकरण सिमेंट असतं आणि त्या कॉन्क्रीट पिचवर तेवढा मात्र खेळ आकारता येत नाही, कारण की एकालाच बेनिफिट कधी कधी मिळत असतं त्या खेळपट्टीवर. म्हणून मातीची खेळपट्टी जी सजवली ना, या 4ही गोड व्यक्तिमत्वांनी त्यांचं सुद्धा कौतुक असेल. स्कोर कार्ड आतापर्यंत बोर्डवर आहे 34. चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मधनं अगदी चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्सने चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जातं एक सिंगल धाव. सिंगलच्याच मदतीने स्कोर कार्ड बोर्डवर जाऊन पोहोचले 35 या अंकांवर. इथून अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळणं शेष आहे. मंदारने एक षटकार खेचला, परंतु आपण पाहू शकाल ना कन्सिस्टंटली दाखवू शकला नाही. विकेट मिळाले आणि त्यानंतर सिंगल आले. नव्याण्णवला बॅटर रोहित गवारीच्या बॅटमधनं फुलटॉस होता, परंतु फुलटॉसला वेध घेऊ शकला नाहीये. पंचांचा एक हात समांतर झालाय. धाव अगदी त्या दिशेने घेतली गेली. आता दुसऱ्या धावेकरिता हा प्रयत्न होत असताना नॉट आउटचा इशारा सुद्धा आलाय. नोचा इशारा एकेंडने बरंच काही घटित झालंय. एका चेंडूवर हे संपूर्ण आपण पाहू शकाल चल बिचल. नोचा इशारा
आणि अगदी 1+2 रन्स या स्कोर कार्डवर जॉईन होतील आणि धावफलक तब्बली बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 38 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चला विजयी संघ जे कर्णधार आहेत राहुल स्पोर्ट्स भातानेपाडा आणि साई स्पोर्ट्स उसगाव. चला आपण येऊन राहा. 38 रन्स ऑन अ कार्ड. आता फ्री हिटचे सिग्नल सुद्धा हे मैदानाच्या दिशेने ऑन असतील. बिलकुल सर, धावफलक झाले तर 38-3 बाद. आतापर्यंत मात्र 2 चेंडूचा खेळ आहे. बाकी येणाऱ्या 2 चेंडूमध्ये या स्कोर कार्डला कुठेपर्यंत नेऊन पोहोचवतोय त्या देखील पाहावी लागणार आहे. टायमिंग आवाज आई है बल्ले से, गेंद जाएगी सीधा व्हाट इज लॉन्ग ऑन बाउंड्री पार, मैक्सिमम हिट षटकार. थँक्यू. मॅक्सिमम हिट षटकाराला मागच्या चेंडूवरती येणारा अजूनही मला वाटतं मात्र 1 चेंडूचा खेळ देखील बाकी आहे आणि या 6 धावाचा सैन्य एकूण धावफलक झाले ते 44. आखिरी गेंद अंतराइज खेलने का प्रयास, लेकिन गेंद जाते हुए सीधा विकेट कीपर की दस्तानों में रन की कोई गुंजाइश नहीं. ओव्हर की समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झाले ते 44 धावांचा पाठलाग करावी लागणार आहे. टार्गेट 45 रन्स. चला विजय संघाचे कर्णधार आपण येऊन राहा. राहुल स्पोर्ट्स भातानेपाडा, साई स्पोर्ट्स उसगाव. लॉर्ड्स या ठिकाणी तयार आहेत. मैजी बागे यांच्या हातखंडामध्ये लॉर्ड्स सूरज येत आहेत. एक दिशेने मायकल मोरे आणि त्यांचे सहकारी आपण पाहू शकाल. आता इथून कुठल्या संघाला बाय मिळेल, कुठल्या 2 संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना अगदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. ऑनगोइंग मॅच लॉर्ड्स. आज 3रा दिवस या स्पर्धेचा. तरेपाडा 11 तरेपाडा संघाने पहिला दिवस खूप चांगल्या पद्धतीने गाजवला. कालच्या दिवसामध्ये संघर्ष स्पोर्ट्स भिनार संघ. तर आज सुद्धा चाहूल असेल की कुठला असेल 3रा संघ क्वालिफिकेशनच्या या रेसमध्ये. सो या ठिकाणी अगदी लॉट्स काढले जात आहेत. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि अगदी या 2 चिठ्ठ्यांमधनं शेवटला जी राहील त्याला मिळेल बाय. किसको मिलेगी बाय और किसको मिलेगी हाई, ये देखने लायक होगी. सो राहुल स्पोर्ट्स भातानेपाडा या संघाला मिळाले बाय. म्हणजे आजच्या दिवसातून तो जाऊन पोहोचलाय थेट अंतिम फेरीमध्ये आणि अगदी आपण पाहू शकाल त्या ठिकाणी हर्ष उल्हासित आहेत. प्रेक्षक राजा भातानेकर व्यवस्थित त्या ठिकाणी. आणि अगदी आज इव्हिनिंग सेशन हळूहळू येते. आज गाडी 3rd गिअरवर आहे, परंतु जसजसं सत्र पुढे जाईल उद्याचा दिवस खूप इम्पॉर्टंट असणार आहे. कारण उद्याच्या दिवसामध्ये अगदी भातानेपाडा हा संघ सुद्धा खेळताना पाहायला मिळेल. रुपेशजी बागे आणि त्यांचा संपूर्ण संघ. तदनंतर रविवारच्या दिवसामध्ये जो फायनलचा थरार आहे, जो फायनलचा फेस हा सुद्धा खूप इम्पॉर्टंट असेल या स्पर्धेचा आणि ही रूपरेषा सुद्धा खूप इम्पॉर्टंट असणार आहे. सो बाय मिळाले म्हणजेच विजयी संघ अगदी खेळताना पाहायला मिळेल. साई स्पोर्ट्स उसगाव या संघाची यानंतर होणारा हा सामना पाहायला मिळणार आहे. घेऊया एक सुंदर अशी 2 देऊया डीजेला संधी. या आपण ऐकूयात महाकाल साऊंड सिस्टमच्या माध्यमातून विशाल पाटील यांच्या माध्यमातून सुंदर अशी गीत. Manoj in the mix. ज्यांच्या पराक्रमाने या स्वराज्याची अगदी रूपरेषा हाताळली गेली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानस नमन. शिवबा लढला म्हणून अखंड महाराष्ट्र घडला. आज 394 वर्ष या स्वराज्याला अधोरेखित झाले आणि आज सुद्धा आपण पाहू शकाल छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पराक्रम आहे ना ते खूप मोठं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आज आपण पाहू शकाल घरांमध्ये जे देव सुपूर्द आहेत, आज महिला सुरक्षित आहेत, त्याचं सुद्धा खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. इथून जे स्कोर कार्ड आहे ना 44 धावा झाल्यात आणि 45 धावांचा हा पाठलाग करायचा आहे
आणि हा 45 धावांचा पाठलाग करण्याकरिता 2 फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाल्यात. मिस्टर महेश गवारी आणि त्यानंतर एकनाथ गोपनार अशी सलामीवीर जोडी आहे. तर निलेश शेळका या पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अगदी सुसज्जित होत आहे. चांगल्या धावा सुद्धा निलेश शेळकाने एकवटल्या. 22 धावा त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये महत्वाचे 2 षटकार, 1 चौकार होते. आणि आता आपण पाहू शकाल या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अगदी सुसज्जित होतोय. कशा पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाईल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. यावेळेस पहिला चेंडू लेन बॉल होता आणि स्विंगरवर परिपूर्ण फसलेत. यष्टीरक्षक कुठल्याही पद्धतीची चुकी करणार नाहीये. पहिल्या चेंडूवर विकेटचं होईल पतन. टिक फॉर अटॅक म्हणजेच पहिल्याच इनिंग मध्ये पहिल्या चेंडूवर विकेट गेली होती, ती नितीन सोमनाची होती. आणि या इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहू शकाल पहिल्याच चेंडूवर विकेट गेले आणि नितीन सोमनने मात्र हा झेल टिपलाय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. थैंक यू। किसी भी गेंदबाज अगर आदेश सर पहली गेंद पर अगर विकेट प्राप्त कर ले तो उसकी कॉन्फिडेंस जो है ना वो 7वीं आसमान पर छूता है, क्योंकि कॉन्फिडेंट दर्शाता है। यहाँ पर पहली गेंद पर विकेट प्राप्त करने के बाद पूरी तरीके से थोड़ा सा फील्ड में बदलाव देखने को मिली, क्योंकि लॉन्ग ऑन के फील्डर को वार्ड स्लोगन को थोड़ा सा ढकलता हुआ इस बीच राइट ओवर द विकेट, लेफ्ट ओवर द विकेट, ऑफसाइड में गेंद को फ्लिक किया सीधा कवर के हाथ में। हो लाजवाब गेंदबाजी, अंपायर का होंगे आसमान की ओर। दूसरा विकेट का पतन। सो मच. काय गोलंदाजी झालंय अगदी आपण पाहू शकाल ना. प्रश्न उत्तर यावेळेस थोडीशी विथ मिळाली होती. चेंडू फारसा चांगला नव्हता, परंतु अगदी आज कट केलं होतं, स्लाइस केलं होतं अगदी कव्हर पॉइंटच्या अगदी हतखंडामध्ये आणि गोदीमध्ये हा झेल असंच म्हणावं लागेल. आता विकेट हॅट्रिकची संधी पुन्हा एकदा निर्माण झालाय. पहिली विकेट हॅट्रिक रोनक याने घेतली. आजच्या दिवसामध्ये सचिन बुजाडा पहिला फलंदाज ठरला या स्पर्धेच्या माध्यमातून 50 धावा. आता इथून विकेट हॅट्रिक घेतली जाईल का? निलेश शेळका पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर इथून सुसज्जित होतोय. ऑन साइडला विकेट हॅट्रिक घेण्याची संधी आहे. फटकाबेमध्ये क्षेत्ररक्षक धावत पळत येत आहेत. रोहित गवारी त्या दिशेने अगदी आपण पाहू शकाल. निलेश शेळका सुद्धा गेले होते. संधी आली होती परंतु कन्वर्ट करू शकले नाही. एक सिंगल येईल, कन्व्हिन्सिंग नव्हती, परंतु इथून एक धाव इस स्कोर कार्ड पर जॉइन झाले. बिल्कुल सर, करेंगे क्या, क्योंकि हमें तो अपने ने लूटा, गैरों में कहा दम था. मेरा किस्ती तिड़ हुई वहां जहां पानी कम था, तर इथे पाणी कमीच आहे तर किस्ती कहाँ डूबेगी, क्योंकि 3-3 क्षेत्ररक्षक, एक फूल 3 माली, तीनों के ही हाथ खाली, किसी को कैच ले मिला नहीं. फिर से एक बार गेंद को जाने दिया विकेट कीपर की दस्ताना में. हुक शॉट का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले का कोई कनेक्शन नहीं. गेंद चली गई सीधा विकेट कीपर की दस्ताना में. रन की कोई गुंजाइश नहीं. डॉट बॉल. म्हणून क्रिकेटमध्ये आपण सातत्याने कॉल याला का महत्व देतो हे खूप महत्वाची भूमिका आहे. परंतु काय गोलंदाजी राहिले, तिखट तेज तर्रार मारे केले जात आहेत. गतीमध्ये परिवर्तन, पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आणि अगदी जो बॉडी लँग्वेज पाहू शकाल ना, अगदी बॉडी लँग्वेज सांगते की एज लागली होती बॅटची. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल. 5 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. स्कोर कार्ड 1 या अंकांवर. सुरुवातीमध्येच 2 विकेट पाहायला मिळाल्या आणि तदनंतर आपण पाहू शकाल सिंगल आणि लगातार 2 डॉट बॉल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, वाखण्य जोगे गोलंदाजी. आज निलेश शेळका परिपूर्ण 100% एफर्ट्स हे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आणि फलंदाजीच्या माध्यमातून. हेच कारण आहे जेव्हा एखादं क्षेत्र आपल्या माध्यमातून चांगलं होतं ना, तेव्हा परफॉर्मन्स ऑटोमॅटिकली हा येत असतो क्रिकेटच्या पटलावर. फलंदाजी चांगली झाली तोच कॉन्फिडन्स अगदी गोलंदाजांवर सुद्धा आपण पाहू शकाल. नेहमीच गोलंदाजी तिकड असते, परंतु आज फलंदाजी सुद्धा अप्रतिम पाहायला मिळते. चर्चा चालू राहील. घेऊया पुन्हा एकदा डीजेला संधी. आई माझी कोणाला बाबली गो, आई माझी कोणाला बाबली, आवरी कोणी लोकाया, आवरी कोणी लोकाया, आवरी कोणी लोकाया, आवरी कोणी लोकाया, आई माझी एक गोरी गो, आई माझी. थैंक यू.
तीसरी ओवर प्रगति पर पहले ओवर की समाप्ति अगर स्कोर देखा जाए तो मात्र 1 रन 2 विकेट के नुकसान पर सुंदर असा गोलंदाजी पाहायला मिळाला मिस्टर निलेश सर यांच्या माध्यमातून. जशा प्रकारे पहिले मात्र 2 लेंथ बॉलवरती 2 गडी प्राप्त केले आणि तिसरा विकेट देखील भेटले असतात त्यांना, पण इथे या ठिकाणी देखील कॅच ड्रॉप झाले 3 क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न पण इथे पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय वाईटचा इशारा आणि एक अभंतर धाव देखील स्कोरबोर्डवरती जॉईंट होईल. अभंतर धावाचे सयानी धाव फलक जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवरती 2 या अंकांवरती. 2 ऑन द स्कॉट, लॉस्ट ऑफ सेकंड विकेट. प्रयत्न वाढवावे लागतील इथून. प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गेले, म्हणून प्रयत्न यशाच्या दिशेने न्यायचे असेल तर इथून स्ट्रोक खेळावे लागतील. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा झाला प्रयत्न फसला. जिथे धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाने खेचला गेला होता मोठा फटका, बॅटची हलकीशी लागली स्निक, विकेट मिळाली, फलंदाज बाद. थँक्यू. सुंदर असा गोलंदाजी पाहायला मिळाला आतापर्यंत. जसा प्रकारे लाईन आणि लेंथ बरकरार ठेवला या ठिकाणी, तर फलंदाजांना देखील मोठा फटका मारून दिला नाही. याला म्हणतात लाईन लेंथ परफेक्ट. कारण यष्टीरक्षकांच्या माध्यमातून जसा प्रकारे आतापर्यंत क्षेत्ररक्षण सजवलेले आलेत, आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवामध्ये झेलबाद होण्याची शक्यता. खाली क्षेत्ररक्षक आहेत आणि कुठल्याही प्रकारचा चूक करणार नाही. पुन्हा अब सांगितलं तर तास के पत्तों की तरह बिखरता हुआ तू चल मैं आया वाली स्थिती सर या ठिकाणी देखील उत्पन्न झालेत. कुठल्याही पद्धतीचा फलंदाज कन्व्हिन्सिंग स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाला नाहीये, कारण की खेळपट्टीवर उभं राहणं महत्वाची भूमिका आहे. कारण की 15ची सरासरी आहे प्रत्येक षटकाकडे. पहिल्या षटकामध्ये जो कंजूस मारा केलाय ना, तोच आतापर्यंत या सामन्यामध्ये परिपूर्ण बॅकफुटला घेऊन गेलाय. वडगर घोघाट पडा या संघाला, परंतु इथून शिकतायत. राजूभाई हे नव्याने संघ आहेत वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये, इथून शिकतील, परिपक्व होत जातील. म्हणतो ना की आपण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, पण जेवढे इथून खेळले जातील तेवढे परिपक्व होत जातील. म्हणूनच शिकणं हे खूप महत्वाची भूमिका आहे. बिलकुल सर. कितीही शिक्षण घेतला तरी पण शिक्षण कधीही कमी होत नाहीये, त्यामुळे शिक्षण खूप महत्त्वपूर्ण आहे. या खेळमध्ये देखील जर पाहायला गेला तर आपल्या भारत देशामध्ये सर्वात प्रसिद्ध जे स्पोर्ट आहे ते क्रिकेट आहे. गली गलीमध्ये गावागावामध्ये देखील या स्पोर्टचा टुर्नामेंट देखील पाहायला मिळतात. पण जसा प्रकारे तुम्ही सांगितला का या जसं जसं तुम्ही शिकाल तसं तसं पुढे वाढणार आहेत, तर ते शिक्षण घेतली पाहिजे. एकूण मेराचे बघून देखील या ठिकाणी प्रदर्शन केली पाहिजे. परिपक्वता दाखवावी लागणार आहेत, प्रयत्न करावी लागणार आहेत, तर या लक्ष्यापर्यंत देखील पोहोचू शकाल. नाही तर खूप मोठा लक्ष्य आहे. 3 षटकमध्ये देखील 45 धावांचा जे लक्ष्य आहे ते खूप लक्ष्याचा डोंगर देखील इथे उभारला गेलेत आणि पाठलाग करण्याकरिता इथे देखील 3-4 गडी डगॉडमध्ये परतलेत. मात्र 2 धावा स्कोरबोर्डवरती. मला तर वाटते सर या ठिकाणी खूप मुश्किल आहेत. औपचारिकता फक्त बाकी आहे. प्रयत्न वाढवावे लागतील, प्रयत्न होत आहेत. या चेंडूवर खूप चांगला स्ट्रोक, फॉलोइंग स्वीपचा फटका काढलाय तरकश मधनं तीर, चेंडूला अगदी फेकून दिलंय बॅकवर्ड, फाईन लेग सीमारेषा पार, मिळतील धावा 6. षटकार. पहा, हे प्रयत्न असणं खूप महत्वाची भूमिका आहे. म्हणूनच याच पद्धतीची फलंदाजी अगदी करावी लागणार आहे. या मॅच मध्ये जर पुन्हा एकदा फ्रंट फुटवर यायचं असेल तर. षटकार आलाय, षटकार आल्यानंतर स्कोर कार्ड 8 या अंकांवर बऱ्याच कालावधीनंतर, कारण की जास्तीत जास्त डॉट बॉल हे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये 5 डॉट बॉल आले, या षटकामध्ये आतापर्यंत 2 डॉट बॉल आलेत. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार केला गेला, 6 धावा मिळत आहेत आणि 6च्या साह्याने 8 या अंकांवर ही स्कोर कार्ड पाहायला मिळत आहे. चांगल्या पद्धतीने यावेळेस फलंदाजी मार्कवर राम गोपनर यांना अगदी आपण पाहत आहेत. नामावधीच राम आहे. इथून त्या पद्धतीची कामगिरी ही करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रोहित, पुन्हा एकदा हा प्रॅगर होता परंतु कन्वर्ट करू शकले नाहीत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ प्रिझन मध्ये क्षेत्ररक्षक जोपर्यंत सचिन येत आहेत चेंडूला अजून फील्ड करतील तोपर्यंत एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळते. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड 9 या अंकांवर. आता येणारे चेंडू आहे तिथून तुमच्याकडे 8 आणि 8 चेंडूंमध्ये 36 धावेंचं लक्ष्य हे अजून सुद्धा समोर आहे. बिल्कुल सर, घड़ा बहुत बड़ा है. इक्का दुक्के से तो बूंद बूंद से समुद्र जरूर बनता है, लेकिन यहाँ पे घड़ा अगर देखा जाए तो बहुत ज्यादा खाली है. इक्का दुक्का से काम चलेगा नहीं. बड़ा हिट का प्रयास करनी होगी.
मोठा फटका मारावी लागणार आहे. दरम्यान चेंडू पडतो राईट हँड फलंदाज करीत अंतराळास खेळण्याचा प्रयत्न आपण पुन्हा जर पाहायला गेला तर दर्शक पंचांच्या माध्यमातून व्हाईटचा इशारा. एक अभ्यंतर धाव देखील स्कोरबोर्ड मध्ये जॉईंट होईल आणि अभ्यंतर धावाचा सैनी धाव फलक जाऊन पोहोचतोय 10 या अंकांवरती. 10 ऑन द स्कॉट, लॉस्ट ऑफ 4 विकेट. 4 गडी डगआउट मध्ये परतलेत चंबूचा आसरा घेण्याकरिता. धाव फलक 10. 10 रन्स ऑन अ अजूनही 35 हव्यात. येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये प्रयत्न वाढवावे लागतील. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ आहे. थोडीशी लाईन अगदी भरकटली गेली या षटकामध्ये. व्हाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईंट होईल. 11 रन्स ऑन अ 11 या अंकांवर हे धाव फलक. एक सूचना असेल, ज्या ज्या संघाची फॉर्मॅलिटी शिल्लक आहे त्या सर्व संघांना विनंती करतोय की आपण ती फॉर्मॅलिटी सर्वात आधी कंप्लीट करा. सर्वांना विनंती करतोय. कुलपर लेन डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जिथून ग्राउंडेडली स्ट्रोक खेळला गेलाय. रोहित चेस येतात, बंदा राहतात. जोपर्यंत चेंडूला अगदी फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने 12 रन्स ऑन कार्ड 12 या अंकांवर ही धाव संख्या शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील हा शिल्लक असेल. 45 धाब्यांचा अगदी हा पाठलाग करायचा आहे आणि या 45 धाब्यांचा पाठलाग होत असताना आतापर्यंत 1.5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 12 धावा या स्कोर कार्डवर लागल्यात. अजूनही हव्यात 33 येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. आता म्हणजेच तुम्हाला इथून जो ट्रॅक आहे ना तो चेंज करावा लागेल. प्रत्येकाला मोठे स्ट्रोक, प्रत्येक चेंडू गडी खेळणं हे बंधनकारक आहे. कारण की सिच्युएशनने केले डिमांड, सप्लाय पाहायला मिळेल का. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर झालेत. स्ट्रोक कन्व्हिन्सिंग नाही, तेवढी पॉवर झोकली नाही. मिस्टामिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. जोपर्यंत चेंडूला उचलून फील्ड केलं जात आहे, दुसऱ्या धावेकरिता प्रयत्न होत होता आणि या प्रयत्नांमध्ये अगदी आपण पाहू शकाल यश मिळतंय क्षेत्ररक्षकाला. विकेटचे होईल इथे पतन. म्हणजेच अगदी जे आपण पाहू शकाल ना, जे लक्ष इथून राहिलंय ते खूप मोठं आहे. राजूभाई, 32 धाव्यांचं लक्ष इथून समोर असेल. येणारे चेंडू असेल तुमच्याकडे 6. काय म्हणाल, कुठे चुक्या झाल्या फलंदाजच्या माध्यमातून? सर ऍक्च्युअली येणारा 6 चेंडूमध्ये देखील 32 धावांची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी मोठा फटका मारावी लागणार आहे, कारण सिंगल डबल घेऊन बिलकुल काम चालणार नाही. तर या पुढच्या राऊंडमध्ये देखील प्रवेश करायचा असेल तर या महत्त्वपूर्ण 6 चेंडू आहे. येणारा 6 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कशा प्रकारे गेम प्लॅन असेल या दोन्ही फलंदाजांचा देखील ते पाहावी लागणार आहेत या ठिकाणी, कारण 32 धावांचा आवश्यकता आहे. 6 बॉल रिकॉर्ड रन फ्रॉम 32. ऑफ साईडला कट केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप कव्हर रिजन मध्ये देखील. क्षेत्ररक्षक होईल बीट आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. खणखणीत चौकार. थँक्यू. मागच्या चेंडूवरती आले 4 धावा. या 4 धावाचा सैनी 4 धावाच्या मदतीने एकूण 10 फलक जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्ड वरती. 17 ऑन द स्कॉट. दरम्यान चेंडू पडतो समोर राईट हँड फलंदाज. चेंडू हवामध्ये. टायमिंग परफेक्ट आहे. कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे. चेंडू जातो सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. खणखणीत षटकार. 6 धावा येतात, परंतु उशिराने या दाखल झाल्यात. हे स्ट्रोक अगोदर येणं खूप महत्वाची भूमिका आहे, परंतु अजून सुद्धा 4 चेंडू आहेत. 4 चेंडूंमध्ये 22 धाब्यांची आवश्यकता हे समोर असेल. म्हणजे मोठे स्ट्रोक जर कन्सिस्टंटली आले तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा वडगर घोघाटपडा हा संघ फ्रंट लाईनला येताना पाहायला मिळेल. परंतु एकाने 2 मोठे फटके आलेत, कन्सिस्टंटली मारायचे आहेत. इथून गोलंदाजी ट्रॅकवर या स्पेलमध्ये समीर मेडा इकडने आहे, तर महेश गवारी, तर गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद. या स्पेलमध्ये महत्वपूर्ण हे षटक आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. अजूनही 22 हव्यात येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना क्रिकेटच्या मैदानावर, तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही, कारण की खूप चांगल्या गंमत आणि जम्मत हे सातत्याने पाहायला मिळतात. व्हाईटचा इशारा आलाय पंचांच्या दिशेने. सागरची टोपे यांना आपण पाहू शकाल. एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जॉईन झाले. आतापर्यंत पाहायचं झालं तर धावसंख्या 24 या अंकांवर. आता 21 धाव्यांचा पाठलाग हा इथून समोर असेल येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मिस्टर प्रसाद यावेळेस सुसज्जित होईल. समोरच्या दिशेने खेळायला चांगला स्ट्रोक आहे ग्राउंडेडली. त्या दिशेने अगदी रोशन स्थित आहेत. चेंडूला उचलून फेकी केली जाईल. चांगली फेकी झाली. एक सिंगल धाव येईल. म्हणजेच सिंगलच्या साह्याने इथून धावफलक बोर्डवर आहे 25 या अंकांवर. म्हणजे ज्या सुरुवातीमध्ये अगदी ज्या अटॅक व्हायला पाहिजे होता तो अटॅक झाला नाही, कारण की सुरुवातीचं षटक फक्त आणि फक्त 1 धावेंचं राहिलं आणि त्याच कारणास्तव या मॅच मध्ये बराच मागे राहिलाय वडगर घोघाटपडा संघ.
परंतु विजय आणि पराभवाचं अंतर अगदी कमी करण्याचा हा प्रयत्न होतोय. चुका झाल्या सुरुवातीला कारण की पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाहीत. बिलकुल सर, पहिल्या षटकमध्ये पॉवर प्लेमध्ये मात्र 1 धावा स्कोरबोर्ड वरती देखील होता षटकांच्या समाप्तीनंतर. तर त्या षटकमध्ये पॉवर प्लेमध्ये प्रयत्न करायचा होता कारण सुरुवातपासून या विषयीचा चर्चा सुरू होता आपल्या का पॉवर प्लेमध्ये मात्र मोठा फटका मारावी लागणार आहेत. तर देखील त्या पाहायला मिळाला आणि एज लागून आता मात्र शॉर्ट थर्ड मॅनच्या हातामध्ये गेलेत आणि पुन्हा इकडे विकेटचा पतन होईल. नव्याने बॅटरच्या मैदानामध्ये देखील होणारे एंट्री धावफलक झाले ते मात्र 26-26 आणि या 6वा गडी होतोय बाद. एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे आणि येणाऱ्या चेंडूमध्ये देखील 19 धावांचा आवश्यकता आहे. त्या मात्र औपचारिकता आहे बाकी, पण औपचारिकता परिपूर्ण करावी लागणार आहेत. फॉर्मॅलिटी जे काय आहेत ते पूर्ण केले पाहिजे. त्यामुळे एक चेंडूचा खेळ बाकी आणि 19 धावांचा आवश्यकता आहे. यानंतर देखील बिलकुल या सामन्यानंतर देखील अजूनही 2 सामना अजूनही देखील बाकी आहे. धावफलक 26-26. 6 विकेटचा लॉस आतापर्यंत घडले त्या ठिकाणी. शेवटचा चेंडू आहे, आखरी गेंद इस इनिंग की, इस ओव्हर की आणि चेंडू जातो या रक्षकाच्या हातकडामध्ये. कुठलाही प्रकारचा या ठिकाणी धाव नाही, डॉट दर्शवला गेला आणि या ठिकाणी मात्र पूर्णपणे विजय प्राप्त. फोन झाले या ठिकाणी आयगाव देवी शिरावली. मेनी कॉंग्रॅच्युलेशन फ्रॉम आयगाव देवी शिरावली आणि गोडगाव या संघाला मी पुढच्या वाटचाल करिता देतो शुभेच्छा. थँक्यू सो मच.